नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणीनो, दररोज तीच भाजी पोळी डाळ भात करून आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि घरच्यांनाही काहीतरी नवीन हवे असते. तेव्हा पोटभरीची ही आणि पटकन होणारी थाळी आज मी करणार आहे. ती म्हणजे राजमा करी आणि मोकळा जिरा राईस. सगळ्यांनाच ही थाळी खूप आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. जिरा राईस करण्यासाठी या वाटीने मी 2 वाट्या बासमती राईस घेतलेला आहे. जिरा राईससाठी नेहमी बासमती किंवा कोलम राईस घेऊ शकतो. आता हा तांदूळ मी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून अर्ध्या तासाकरता भिजत ठेवलेला आहे. आता राजमा बनवण्यासाठी मी असा हा राजमा 1.5 वाटी घेतलेला होता आणि तो रात्रभर पाण्यात भिजत घातलेला होता. राजमा रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजणं जास्त गरजेचे असते, तरच तो चांगला शिजला जातो. आता हा राजमा आपल्याला कुकरमध्ये शिजत घालायचा आहे. कुकरमध्ये शिजत घालताना राजमा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो नितळूनच कुकरमध्ये टाकायचा. त्यानंतर राजमाच्या वरती 1.5 ते 2 इंच पाणी येईल इतकं फ्रेश पाणी टाकायचं. तसेच चवीपुरतं मीठ घालायचं आणि मीठ चांगलं हलवायचं. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवून सुरुवातीला मोठ्या गॅसवर 1 शिटी द्यायची आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती 4 शिट्या देऊन आपल्याला राजमा शिजवायचा आहे. राजमा शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे 4 ते 5 शिट्या देणं जास्त गरजेचं असतं. कुकरचा गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला जिरा राईस बनवायला घ्यायचा आहे. यासाठी एका जाड बुडाच्या पातेल्यात मी या वाटीच्या सहाय्याने 4 वाट्या पाणी घेतलेले आहे. कारण 2 वाट्या तांदळासाठी 4 वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे. पाणी मोजूनच घ्यायचे आणि आता हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचे आहे. पाण्याला झाकण ठेवून उकळी आणायची. पाण्याला उकळी आणली की त्यामध्ये जो आपण तांदूळ भिजत ठेवलेला होता तो छान नितळून त्यामध्ये टाकायचा. जेव्हा आपण तांदूळ टाकतो तेव्हा गॅस मोठाच ठेवायचा आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. त्यानंतर हे मीठ चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं. गॅस मोठा ठेवून चांगली उकळी आणली की गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनिटे भात शिजू द्यायचा. 7 ते 8 मिनिटांनंतर आपण चेक करायचे आहे. पहा, भात ऑलमोस्ट शिजत चाललेला आहे, पण अजून थोडंसं पाणी आहे आणि भातही थोडासा कच्चा आहे. तेव्हा एकदा हलवायचा आणि पुन्हा मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून शिजवून द्यायचा. गॅसची फ्लेम एकदम बारीक असली पाहिजे. 1 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचे आहे. तर भात शिजला की नाही पहा, मस्त भात मोकळा झालेला आहे आणि छान शिजलेला आहे बघा. सर्व पाणी आटलेलं आहे आणि एकदम मोकळा सडसडीत भात शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा. आता ह्या भाताला एक फोडणी द्यायची आहे. तर एका फोडणीच्या भांड्यामध्ये मी 3 चमचे तूप घेत आहे. इथे तुपाची फोडणी द्यायची आहे. तर 3 चमचे तूप घेऊन चांगले गरम करायचे आहे. छान तूप गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि इथे भाताच्या भांड्याजवळ ते फोडणी पात्र आणायचे आणि या तुपामध्ये 2 ते 3 चमचे छोटे चमचे जिरे टाकायचे आहेत. जिरे छान एकदम फुलू द्यायचे आणि हे तूप आणि जिरेची फोडणी या भातामध्ये आपल्याला ओतायची आहे. फोडणी भातात दिल्यानंतर असं चमच्याच्या सहाय्याने सर्व भात हलवायचा आहे आणि थोडा वेळ भात झाकून ठेवायचा आहे की जेणेकरून ती फोडणी छान भातामध्ये मुरेल. 5 मिनिटानंतर उघडून बघायचे आहे. आता त्यानंतर वरून आपल्याला थोडा कोथिंबीर घालायची आणि मस्तपैकी आपला जिरा राईस तयार झालेला आहे. पहा, जिरा राईस तर तयार आहे. आता आपल्याला राजमा बनवायचा आहे. तर सर्वप्रथम आपला कुकर थंड झालाय की नाही चेक करूया. कुकर थंड झालेला आहे. राजमा सुद्धा छान शिजलेला आहे बघा. एकदम मऊसूत असा राजमा शिजलेला आहे. अशा प्रकारे राजमा शिजताना त्याला थोडा जास्त शिट्या दिले की असा छान शिजला जातो. आता 4 मी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे मी चॉपरमध्ये टाकून एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. त्यासाठी चॉपरचा उपयोग करायचा. आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये मी 5 ते 6 चमचे तेल टाकलेलं आहे. त्या तेलामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. तेजपत्ता, जिरे, त्यानंतर 4 लवंगा,
2 हिरवी वेलची अशी वेलची फोडून टाकायची. त्यानंतर 4 ते 5 इंच दालचिनीचे तुकडे आणि 1 मसाला वेलची. मसाला वेलची सुद्धा थोडी फोडून घ्यायची म्हणजे तेलात टाकल्यानंतर उडणार नाही. आता हे सर्व साहित्य मी तेलात टाकून थोडं परतून घ्यायचं आणि लगेचच कापलेला कांदा टाकायचा. कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं राजम्यासाठी. आता कांदा सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतायचा आहे. कांदा 3 ते 4 मिनिटं तेलात परतून झाल्यानंतर एक वाटण करायचं आहे. 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोळी कोथिंबिरीची देठं आहेत, 2 इंच आलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत. तर हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ते कांदा सुद्धा एकदम तांबूस रंगाचा होईपर्यंत मी भाजून दिलेला आहे. कांदा चांगला भाजल्यानंतरच हे वाटण मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे वाटण सुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये परतायचं आहे. आता या सर्व वस्तू चांगल्या परतण्यासाठी थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं पाणी मी त्यामध्ये टाकलंय आणि छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत. थोडा वेळ परतल्यानंतर आपल्याला 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद या वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाले टाकू शकता. आता हे सुद्धा आपल्याला कोरडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य अजून चांगलं परतण्यासाठी अजून थोडं पाण्याचा वापर करायचा आणि छान शिजू द्यायचे आहे. थोडा वेळ झाकण ठेवून आपण हा मसाला शिजू देणार आहे. पहा मस्त तेल सुटत चाललेलं आहे आणि सर्व मसाला चांगला शिजत चाललेला आहे. अशा प्रकारे चांगलं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला. त्यानंतर आपण जो राजमा शिजवलेला होता तो त्यामध्ये टाकायचा आहे. राजमा सुद्धा थोडा वेळ परतू द्यायचा. असा हलवून घ्यायचा. आता राजमा थोडा वेळ परतल्यानंतर आपण राजमामध्ये मीठ टाकायचं आहे. राजमा शिजवताना सुद्धा थोडं मीठ टाकलेले होते, त्यामुळे चेक करून मी मीठ टाकत आहे. 1 ते 1.5 चमचा मला मीठ लागणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकायचे. मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ हलवायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे चांगली वाफ द्यायची. पहा 5-7 मिनिटानंतर झाकण उघडायचे आहे. छान उकळी आलेली आहे. आता ही राजमा करी थोडी दाटसर होण्याकरिता जो शिजलेला राजमा आहे तो थोडासा चमच्याने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडा कुस्करायचा आहे. अशा प्रकारे मी तो राजमा थोडासा कुस्करत आहे. थोड्या प्रमाणात कुस्करायचा म्हणजे थोडंसं त्या करीला दाटसरपणा येतो आणि बघा मस्त राजमा करी तयार झालेली आहे. आता इथे गॅस बंद करायचा, वरून भरपूर कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी राजमा करी तयार झालेली आहे. गरमागरम मोकळा सुगंधित जिरा राईस आणि चविष्ट राजमा करी खरंच खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. एकदा नक्की करून बघा. जेव्हा कधी पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो, तेव्हा हा पर्याय उत्तम आहे. घरचेही खुश होतात. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.